नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तमाम भावी अधिकाऱ्यांनो, खऱ्या अर्थानं आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी मराठी हा विषय मग UPSC पासून MPSC पर्यंत आणि सर्व सरळ सेवेमध्ये मराठी हा विषय सर्व परीक्षेचा आत्मा समजला जातो। म्हणून मराठी विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। परंतु मराठी विषय अभ्यास करत असताना मुळात आपल्याला भाषा म्हणजे काय हा संदर्भ आपल्याला समजला पाहिजे। एवढंच नाही तर ही आपली जी मराठी भाषा आहे, या मराठी भाषेचा नेमका उगम कसा झाला याचा संपूर्ण इतिहास आपल्याला ह्या आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी पाहायचा आहे। सुरुवातीला आपण नेमकी भाषा म्हणजे काय हे आपण पाहूयात। बघा, भाषा म्हणजे काय तर भाषा हे संवादाचं एक प्रभावी माध्यम आहे। मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जी बोलतोय, ऐकतोय किंवा इतरांशी जे संवाद साधतोय, जर भाषाच नसती तर हे शक्य झालं असतं का तर नाही। त्याच्यामुळं आपल्या मनातले जे विचार आहेत, आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला व्यक्त करायच्या असतील तर व्यक्त करण्याचं माध्यम काय आहे तर भाषा हे आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचं साधन आपल्याला पाहायला मिळतं। पुन्हा दुसरं काय आहे, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल किंवा दुवा म्हणजे भाषा। आता मी बोलतोय, तुम्ही सर्वजण ऐकतायत, म्हणजे तुम्हाला आणि मला एक माध्यम जोडून ठेवतोय। ते जोडून ठेवण्याचं काम कोण करते आहे, भाषा। जसं आपण काय म्हणतो की नदीवरून जाण्यासाठी काय आवश्यक आहे, पूल आवश्यक आहे, तसं आपल्या मनातले विचार आपल्याला इतरांना सांगायचे असतील तर कुठलं तरी एक माध्यम लागेल ना। ते माध्यम म्हणजे काय आहे, भाषा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलणारा, आता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुम्हाला आणि मला जोडणारं एक माध्यम आहे आणि ते माध्यम म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, भाषा आहे। पुन्हा दुसरं आहे आपल्या मनातील भाव, महत्त्वाचा आहे भावना, विचार। आपल्या मनातील जे भाव आहेत, भावना आहेत आणि विचार आहेत हे व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय आहे, भाषा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, जर भाषाच नसती तर मनात आलेले विचार, भावना हे आपण व्यक्त करू शकलो असतो का तर व्यक्त करू शकलो नसतो। या हृदयाचा संवाद त्या हृदयापर्यंत फक्त एकाच स्वरूपामध्ये आपण पाठवू शकतो, करू शकतो, ते म्हणजे भाषा। नाहीतर जुनी माध्यमं होतीच, इकडला संदेश तिकडे पाठवायचा असेल तर कबूतर होती, बरोबर आहे, कबुतराच्या सहाय्याने आपण इकडला संदेश तिकडे पाठवू शकत होतो। परंतु भाषेच्या माध्यमातून काय झालं विचार विद्यार्थी मित्रांनो, मला जे माझ्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या मुक्तपणे मी काय करू शकतो, मांडू शकतो। मला जे विचार मांडायचे आहेत ते विचारही मी मांडू शकतो। त्याचं माध्यम काय आहे, भाषा। भाषाच नसते तर माझ्या मनातील भाव, भावना आणि विचार मला व्यक्त करता आले नसते किंवा तुम्हालाही विचार व्यक्त करता आले नसते। म्हणून भाषा महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर भाषा या शब्दाची निर्मिती कशी झाली विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा। म्हणजे आपण पाहायला गेलं तर आपलं मराठी व्याकरण ही संस्कृतीची निर्मिती आहे। म्हणजे संस्कृत मधनच आपण मराठी व्याकरण घेतलेलं आहे। भाष या शब्दापासून आपण भाषा हा शब्द घेतला आहे। भाष या संस्कृत शब्दापासून भाषा हा शब्द आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। बघा, भाषा शब्दाची निर्मिती भास या संस्कृत धातूपासून झाल्याची आपल्याला पाहायला मिळतं आहे। ओके।